हे गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड व्लॉगमध्ये. फर्स्ट व्लॉगला खूप जास्त प्रेम दिलं, थँक्यू सो मच. त्यासाठी मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढं प्रेम द्याल, पण खरंच खूप छान रिस्पॉन्स होता. आणि ह्यामध्ये सुद्धा आपण आता फिरायला जाणार आहोत. बाहेर पाऊस सुद्धा नाही आहे. कुठे जायचं अजून ठरलं नाही आहे. 2 ठिकाणं आहेत, एक अड्रे डॅम आणि एक लिलीचं गाव, जे आता चिपळूणमध्ये खूप जास्त फेमस चाललं आहे, रीलवरती खूप जास्त फेमस चाललं आहे. तर तो वाला प्लॅन आहे. पण ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणीला बोलली तर ते बोलले की आपण भेटून बघूया कुठे जायचं ते. आता बघू, म्हणजे त्या ठिकाणी जाते, कुठे दुसरीकडे जातं ते दाखवते तुम्हाला. पण आत्तासाठी तो चलिए शुरू करते हैं. गाईज, निघालो आम्ही आता. तर ऊन पडलं आज मस्त. बघूया आता कुठे जायचं. हिच्या 2 मैत्रिणी सुद्धा येतात, तर त्यांना घेऊन आपण जाऊया. आत्तासाठी आपण दोघीच जाऊया. आता हिच्या घरी जायचंय आणि त्यानंतर मग जाऊ. आम्ही बाय कर, बाय बाय. गाईज, निघालोय आम्ही आता. आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम, मंदिरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, एकादशी आहे म्हणून. तर आम्ही चाललो आता हिच्या घरी, कारण थोडं सामान आहे ते ठेवायला चाललोय. आणि त्यानंतर बघू, त्या लोक येतात ते आम्हाला जिथं भेटतील तिथे मग त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. तसं आम्ही आपल्याला दाखवतो. तर गाईज, आम्ही इथं आलो होतो गाडीला हवा भरायला. डिप्रेशन झालं आता आमचं. पाऊस खूप आला, सो आम्ही इथे थांबलोय आणि आता आपण जाऊया तिच्या घरी. थांबत पण नाहीये हा. मला हाय नाही, माईक नाहीये आपल्याकडे. हाय गाईस. घरडा. A few moments later. निघालो आम्ही आता गाईस. तू चाललीस बाहेर डायरेक्ट. आता निघालो आम्ही इथून जायला. कुठून जाऊया? इकडून नको जाऊ. आता निघालो आम्ही अड्रे डॅमला चाललोय. बघू. तर आता आम्ही आहोत बहादूर शेख नाक्यावरती आणि आम्ही सत्तीवरती चाललोय, कारण अड्रे डॅम तिथून आतमध्येच आहे. मला नाही माहितीये कुठे. मी हिच्यासोबत चालली आहे. ही नेते आम्हाला आज फिरायला. ही गेलो असतात तर आमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे. येईल तेव्हा बघू आपण. येईल तेव्हा बघू, पण अजूनपर्यंत तरी नाहीये. अजूनपर्यंत ऊन पडतोय. पण मी खात नाही. क्या जोक मारा भाई. जाऊया आपण. मी पण एकदा बघितलं होतं. जाऊया मग आपण. झालं का? पाऊस येते गाईज, त्यामुळे तयारीमध्ये आहोत आम्ही.
आम्ही नाही घाबरत पावसाला. काय बघते तिला एकटीला पाऊस लागतोय, आम्हाला लागत नाहीये. तिला वाटतं पाऊस येणारच, त्यामुळे तिने घात. खूप छान वाटतंय. आता इथे रस्ता कुठे गाईज, आम्हाला रस्ता नाही भेटत आहे खालती जा. थांबा, माईक चालू आहे का बघतो. गाईज, आम्हाला खालती जायला रस्ताच नाही मिळत आहे. बघू आता. आणि सुरत हो, नागेश्वरीला जाऊया ना आपण. सांगू शकत नाही. तर आम्ही इथे गाड्या लावल्यात आणि आता आम्ही रस्ता शोधतोय, पण इथे कोण नाहीच आहे अजूनपर्यंत. हा माईक कधी पण बंद होतो मध्ये. कोण आलंय का? भटजी काका, धन्यवाद. स्वागत आहे आपलं. खूप छान आहे, पण जायचं कुठून भाई? जायला जागा कुठून आहे? ते नाही दिसत आहे. जास्त मला घेऊ नको म्हणते ती. नाही तिला इथं नाही माहिती. इकडे सगळं सिंगल आहे. त्यांच्याकडे तेला बिला फोन नाही आपल्याला. आम्हाला सिंगल संघटना हो. आता आपण इथंच रील्स बनवूया. फोटो काढायचा. आपण रील्स काढायचे, फोटो पण काढायचे, फोटो काढायचा, व्हिडिओ पण करायचा. आधी न भिजता करूया, नंतर मग भिजू. हो, काहीतरी भिजणार आहे. काहीतरी ड्रेसच घालून आले मस्त. गाईज, आम्हाला तिथे जायचंच आहे फोटो काढायला, पण आहे ना पाय खूप जास्त सरकत आहे. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाटी. तिथून हे लोक इथपर्यंत घेऊन आले फोटो काढायला. फक्त मी तिकडे जाते. गप्पा पण तिथं उभ्या राहा सगळ्यांनी. तिथे एका साईडला जाऊया. पाय मार डायरेक्ट तिकडे. एक अंधा दूसरे अंधे को राह दिखाते हुए. भाई फोटो काढायचे ना. हळूहळू या.
मोठा दुखायला लागलं माझ्या आता. व्हिडिओ चालू कर आपल्याला व्हिडिओ भेटला काय बाईचा ही रील झाली असते आपली. आई बा मोठा तुला लागलं काम तुला येऊ दे. आता तिला तिचा फोटो काढायचं म्हणाला होतं हिला. कॅमेऱ्यात आपला काय प्रॉब्लेम नाही भाई, पण व्हिडिओ कशी हुकली आपली. साईडून आलो. हो पडला आहे पण आमचा चुकून कॅमेरा ऑफ होता. कॅमेरा ऑफ होता त्यामुळे आम्हाला व्हिडिओ करता नाही आली. तो आमचा तो शॉर्ट आमचा एक गडी पडला होता मजबूत आणि असा पडला विचारा की आम्हाला खूप दुःख झालं पण हसू कंट्रोल नाही झालं. एवढं असं मोठा दुखायला लागलं भाई. अजून हसायला येतं. तुला जोरात लागलं पण दिसला. अरे बोचायला नाही माझा हे हल्लं ना. तुला बोटायला लागलं की डोक्याला लागलं. मेंदू हलवला. मार जीव दे. हम फर्स्ट जीव घ्यायला जाऊया आपण. सावकाशच्या पाय घेतो. मला माईक चेंज करावा लागणार आहे. मग मदत व्ह्यू घ्यायला आलो आम्ही. व्ह्यू बघूया व्ह्यू कसं आहे. बंद करायला काठी आहे ना खाली. आपण आहे ना त्या पुलावरती जायला पाहिजे. हा ना, तिथे गेलो तर हा व्ह्यू भेटू शकतो. मला हसू कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे. गाईच निघालो आम्ही आता. रील्स आम्ही हा तिथे रील्स करूया. तिथे रोडवर हा रोडवरती करूया ना. तिथे मस्त ग्रीनरी येते. खूप जास्त मजा आली गाईज. खूप जास्त खूप हसलो आम्ही. हे काय ती पडली बिचारी. तिला खूप जोरात लागलं सुद्धा पण ठीक आहे. मजा आली खूप जास्त. आम्ही चौघीजण नेक्स्ट टाइम पण कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करू. आता मी तिथे व्हिडिओ बनवणार होतो बट तिथे कुणीतरी सिटी मारली असं ती दुसरी बोलत होती. त्यामुळे आम्ही निघालो आता. खूप जास्त गाईज तिथे तुम्ही येऊ नका. मी ते त्यांनी घालून बघितलं आम्हाला आणि इथे बोलले की इथे येऊ नका. इथे कोणी येत नाही तर तुम्ही सुद्धा नका येऊ. पोरीसारखं मानतात आणि अशा काळात मी माझी चांगली सांगते कारण मला आधीच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मला अशा जवळ जाते घरात झोपडपट्टी बाई. मग व्हिडिओ गाईज आम्हाला इथे बघून पोलीस काका आल्यावरती आणि आणि बच्चन दिले. बच्चन मध्ये सांगत होते की इथे कोणी येत नाही. ग्रामपंचायतांनी इथे बोर्ड लावलाय तुम्हाला वाचता येत नाही का. हे ते इथे तुम्ही कसं आलात. इथे खूप बिबट्यांचा वावर आहे. इथे तुमच्यासोबत म्हणजे कोणी येणार असेल तर त्यांना सुद्धा सांगू येऊ नका इकडे. आणि बघितल्यावरती आले इकडे ते बोलले की
पावसात मस्त फिरायला सवत आहे, हे आहे ते आहे, तुम्ही इथे कशाला येतं? नाही मी टाकणार आहे आता हे. मला वाटणार नाही, तुला काय? कोण व्लॉग बघणार आहे? अरे व्लॉग बघणार ना सगळे. किती हे नव्हतं, हो, आम्हाला फुटेज मध्ये बघून ते आम्हाला बघायला आले होते. किती ही फालतू काही खरंच टाकू नको. काय तेवढं कळतात नव्हतं माहिती, एवढं कळतात आम्हाला. जर माहिती असतं तर आम्ही खरंच नसतो आलो इकडे. अरे ही गाडी नाही चालवत आहे. खूप चांगल्या पद्धतीने पोलीस काकांनी आम्हाला समजावून सांगितलं. तरीच प्रीती वाजाय ना हा डोळा खूप जास्त फडफडत होता. काय ठेवले? चपाती गाईसाठी. ती सकाळपासून काय काय मला भेटली नाही. मॅडम सॉरी काका. कोण? अरे नाही तर काय. सॉरी काका पण तुम्ही माझे ताईच आहेत. हा खरंच काका खूप चांगले होते पोलीस काका, नाहीतर दुसरं कोण असते तर खरंच आम्हाला खूप जास्त ओरडले असते. पण त्यांनी नीट समजावून आम्हाला जे काय ते सांगितलं. इकडे येऊ नका, इकडे चांगलं नाही, इकडे बिबट्या आहे, हे ते व्हिडिओ वगैरे दाखवलं नाही आम्हाला. चालेल ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून असं नाही येणार. इकडे तिकडे चौकशी करू, त्यानंतर येऊ आम्ही. पण ठीक आहे, मजा आली, चांगली वाटतं. चांगला केला आजचा दिवस. म्हणजे आम्ही फोटो वगैरे काढले खूप जास्त चांगले मस्तवाले. आणि त्यानंतर काका आले, इकडे पाणी प्यायला बिबटे येतात, हे ते असं तसं बोलले. ठीक आहे, देव होता आमच्या सोबत, आम्ही वाचलो. काय बोलली? नाही, मी पण सकाळ सकाळी मुंगूस बघितलं. आणि पण मुंबईत बघितला दिवस चांगला जातो. नाही नाही, आमचा नाही जात. साधारण चांगला जातो बाई. माझा नाहीच जात. माझे ठीक आहे, एवढे नाही लागले आपले. बाई पुढे. ओ कुठे? हो कुठे? तर नाही, तो रागवलेला जेव्हा ही पुढे गेली तेव्हा. पण तू थांबली ना बाई. नंतर म्हणून मी पण थांबली. त्याचं ऐकलं पाहिजे. आम्ही थांबणार होती कारण त्यांना राग येतो. इमानदारीत नाही, ही पुढे गेली, म्हटलं आता पुढे जाऊन अर्थ नाही. त्यानंतर मी पण त्यांना असं हे करणार होती, म्हटलं आता पुढे जाऊन काय अर्थ नाही. शिरगाव चेकिंग लागते ती. पण मला हे काका आवडले बाई. काही नाही नाही, पण त्यांना थोडं हर्ट झालं. म्हणजे ते एखादा माणूस आहे ना येऊन आपल्या चिडला असतो, असं स्टार्टिंगला चिडला तुझ्यावरची. चिडले बाई त्या आधी. आणि नंतर बाई मार खाली घालून उभी राहिली. आता आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे बोलतात त्याच्यामुळे राहून पहिल्यांदा घेऊन आले 5 तुझा मोबाईल. मोबाईल पाहिला. कसं बघतो फोनकडे. काहीच आम्ही तर वडापाव घ्यायला आलोय. हे वडापाव घेऊन जायचं कुठे? इकडला साईड. मग तेच म्हणते, विसाव्याला जाऊया वरती. दादा सांगते आज लगेच चला. चला विसाव्याला जाऊया. आपण चाललं होतं त्याच्यावर काहीतरी काम आहे त्याचं. सो त्या जातात त्यांच्यासाठी.
ओके, तर गाईज त्या दोघी गेल्या. खूप मजा आली त्यांच्यासोबत आम्हाला. मी त्यांना फर्स्ट टाइम भेटले होती, आईच्या फ्रेंड्स आहे, पण तरी पण खूप जास्त चिल आहेत त्या लोक. आणि त्यांच्यासोबत अशी मजा आली, असं वाटलं होतं की मी त्यांना खूप आधीपासून ओळखते. पण खूप मजा आली, छान वाटलं. खूप जास्त शिगा सुद्धा खाल्ल्या आम्ही लोकांनी, म्हणजे शिगाच नाही पण सांगितलं आम्हाला. नेक्स्ट टाइम पासून आम्ही लक्षात ठेवू की कुठे पण जायच्या आधी आम्ही सगळं तिथे बघून जाऊ की तिथे कसं आहे काय आहे तिथे. ठीक आहे, मजा तर आली खूप जास्त. ब्लॉग सुद्धा झाला आपल्या त्यामध्ये. व्हिडिओ काढून झाले, खूप जास्त व्हिडिओज झाले, प्लस फोटोज सुद्धा झाले आमचे खूप सारे काढून. आणि आता आम्ही घरी जातो. तर आजसाठी एवढंच होतं. बाकी नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठे जायचं हे आम्ही आता ठरवतो आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा. बाय बाय.